24 तासामध्ये नागपूरमध्ये 130 मिलीमीटरच्या वर पाऊस झाला। त्यामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या मी नागपूरच्या कॉटन मार्केट चौकामधला हा जो अंडरपास आहे तिथे आहे। या अंडरपासचं जर तुम्ही दृश्य बघितलं तर इथे एक नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाची एक बस अडकलेली आहे। सोबतच इथे एक मालवाहू वाहन देखील अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि परत नागरिकांचा रोष आपल्याला पाहायला मिळत आहे की साधारण 24 तासामध्ये जो 130 मिलीमीटर पाऊस झाला ही संततधार होती। एकाएक मुसळधार पाऊस कोसळला नाही, मात्र अनेक भागामध्ये अजूनही कशा प्रकारे सखल भागामध्ये पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। हे दोन वाहनं आता इथे अडकलेली आहे। दोन्ही वाहनांनी मदत मागितलेली आहे। बरं, एनएमसीच्या लापरवाहीमुळे हे सर्व झालंय। त्यांनी बॅरिकेड लावायला पाहिजे होतं, समोरच इकडे पण बॅरिकेड लावून बंद करायला पाहिजे होतं। त्यांनी काहीच इथं केलं नाही। आम्हाला इथं अंधार राहते, सकाळी आमच्या गाड्या निघतात तर इथं सुरू आहे व गाडी निघू शकते, गाड्या जाण्याचं चालूच होता, परंतु त्यांनी बंद करून टाकायला पाहिजे हा रोड। आपण बघू शकतो की अशा प्रकारचं दृश्य आपल्याला सध्या नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे। अनेक सखल भागामध्ये पाणी साचल्याच्या तक्रारी पुढे येत आहे आणि त्यांनी सगळा दोष किंवा या संपूर्ण प्रकरणाचं खापर हे नागपूर महानगरपालिकेवर फोडलेलं आहे। नागपूर महानगरपालिकेने जे दावे केले होते ते दावे संपूर्णतः फोल ठरल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। तर नागपूरच्या विमानतळ परिसरातील डॉक्टर हेडगेवार चौकात 2 फुटांपर्यंत पाणी साचल्यानं वाहनांना याचा फटका बसतोय। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। 24 तासामध्ये नागपूरमध्ये 130 मिलीमीटरच्या वर पाऊस झाला। त्यामुळे विमानतळ परिसरातले जर का दृश्य तुम्ही बघितलं आपण बघू शकतो की विमानतळ परिसरामध्ये कशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे आणि विमानतळाच्या आतमध्ये जे जाणारे किंवा विमानतळातून बाहेर निघणारे जे वाहन आहे त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये या पावसाचा सामना करावा लागत आहे। बाजूला आपण बघू शकतो की हा राष्ट्रीय महामार्ग आहे जो वर्धेला जातो। वर्धा रोडवर देखील मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी झाली आहे। जर का तुम्ही दृश्यांमध्ये समोर बघितलं तर साधारण इथे आपल्याला जवळपास 2 फुटाच्या वर पाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे विमानतळाच्या आतमध्ये किंवा बाहेर येणारे जे वाहन आहे त्यांना मोठी कसरत करावी लागते। तुम्ही त्या बाजूचा जर ट्रॅक बघितला तर तो त्या बाजूचा ट्रॅक देखील हा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळे वाहतूक एकाच बाजूने आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। आणि बघू शकतो की मागच्या 24 तासामध्ये नागपूरमध्ये हा 130 मिलीमीटरच्या वर पाऊस झाला। त्यामुळे अनेक भागामध्ये पाणी साचल्याचं दृश्य आहे। नेहमी इथे पाणी साचत असते, त्यामुळे नागपूर महानगरपालिकेचे जे दावे आहेत ते परत एकदा फोल ठरल्याचं पाहायला मिळत आहे। आणि निश्चितच आज ज्या प्रकारे नागपूर वेस्ट शाळेने परत एकदा ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, त्यामुळे निश्चितच मागच्या 2 दिवसापासून जी संततधार सुरू होती, आज जर का आणखी मुसळधार पाऊस पडला तर निश्चितच परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय। बघत रहा एबीपी माझा।